नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्हा पोलीस भरती 2026 रोजी झालेले पेपरचं संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. तर हा प्रश्नसंच डी आहेच. आता आपण यातला पहिले GK आणि करंट अफेअरचे जे काही प्रश्न आलेले आहेत ते बघूयात. प्रश्न क्रमांक 56, पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? ऑप्शन ए पोलीस विभाग, ऑप्शन बी जिल्हा परिषद, ऑप्शन सी ग्राम विकास विभाग, ऑप्शन डी महसूल विभाग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, महसूल विभाग. प्रश्न क्रमांक 57, अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? ऑप्शन ए अवशिष्ट, ऑप्शन बी गरिया, ऑप्शन सी ज्वालामुखी, ऑप्शन डी वलीय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, वलीय. प्रश्न क्रमांक 58, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांपैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे? ऑप्शन ए पंत सुमंत, ऑप्शन बी पंत सचिव, ऑप्शन सी मंत्री वाकनीस, ऑप्शन डी पंत अमात्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पंत सुमंत. प्रश्न क्रमांक 59, अकोला जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागत नाही? ऑप्शन ए यवतमाळ, ऑप्शन बी वाशिम, ऑप्शन सी बुलढाणा, ऑप्शन डी अमरावती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वाशिम. अकोला जिल्ह्याला अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमा लागतात. दिलेल्या पर्यायामध्ये यवतमाळ हे उत्तर असू शकते, कारण यवतमाळची सीमा अकोल्याला थेट लागत नाही. प्रश्न क्रमांक 60, नुकताच स्टारलिंक सोबत महाराष्ट्राचा करार झाला. स्टारलिंक कंपनी खालीलपैकी कशासंबंधी आहे? ऑप्शन ए स्पेस टेलिस्कोप, ऑप्शन बी इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन, ऑप्शन सी AI रोबोटिक्स, ऑप्शन डी सेमी कंडक्टर चिप. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन. प्रश्न क्रमांक 61, खालील दिलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांना त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने लावा. 1 गोदावरी, 2 तापी, 3 कृष्णा, 4 भीमा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 2, 1, 4, 3 म्हणजेच तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. प्रश्न क्रमांक 62, राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? ऑप्शन ए यवतमाळ, ऑप्शन बी बुलढाणा, ऑप्शन सी वाशिम, ऑप्शन डी अकोला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यात शेगाव येथे झाला. प्रश्न क्रमांक 63, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाग द्यावा मागता येते? ऑप्शन ए को वॉरंटो, ऑप्शन बी मॅडमस, ऑप्शन सी स्थगनादेश, ऑप्शन डी हॅबियस कार्पस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, हेबियस कार्पस. प्रश्न क्रमांक 64, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेत्या कोण आहेत? ऑप्शन ए जेसिका पेगुला, ऑप्शन बी एलिना रायबकिना, ऑप्शन सी आर्यना संबालेका, ऑप्शन डी सेरेना विलियम्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, एलिना रायबकिना. 31 जानेवारी 2026 रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या एलिना रायबकिना हिने आर्यना सबालेंकाचा पराभव करून हे विजेतेपद पटकावले. प्रश्न क्रमांक 65, रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने डॅश. ए RBI व्यापारी बँकांना कर्ज देते, बी RBI भांडवली बाजाराला कर्ज देते, सी RBI भांडवली बाजाराला कर्ज घेते, ऑप्शन डी RBI व्यापारी बँकांकडून कर्ज होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. रेपो रेट हा असा दर आहे ज्या दराने भारतीय रिझर्व्ह बँक देशातील व्यापाऱ्यांना बँकांना अल्पमुदतीचे कर्ज देते. प्रश्न क्रमांक 66, घरगुती वापरात असलेल्या LPGचे पूर्ण रूप फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन ए लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, ऑप्शन बी लिक्विड प्रोपेन गॅस, ऑप्शन सी लाईट पेट्रोलियम गॅस, ऑप्शन डी लिक्विफाईड पॉवर गॅस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा प्रोपेन आणि ब्युटेन या वायूंनी बनलेला असतो. प्रश्न क्रमांक 67, अकोला जिल्ह्यात सध्या सर्वाधिक क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली जाते? ऑप्शन ए कापूस, ऑप्शन बी ज्वारी, ऑप्शन सी तूर, ऑप्शन डी सोयाबीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सोयाबीन. अकोला आणि आसपासच्या विदर्भात भागात अलीकडच्या वर्षात सोयाबीन हे प्रमुख पीक बनले असून कापूस आणि तूर यांच्या तुलनेत याचे लागवड क्षेत्र सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 68, नुकताच भारतीय दंड संहिता IPC रद्द करून त्याऐवजी कोणता नवीन कायदा लागू करण्यात आला आहे? ऑप्शन ए भारतीय साक्ष अधिनियम, ऑप्शन बी भारतीय न्याय संहिता, ऑप्शन सी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,
ऑप्शन डी यापैकी कोणताही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, भारतीय न्याय संहिता BNS. केंद्र सरकारने जुन्या ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता IPSची जागा आता भारतीय न्याय संहिता BNS हा नवीन कायदा लागू केला आहे. प्रश्न क्रमांक 69, मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या शहरात खंडपीठ नाही? ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी पणजी, ऑप्शन डी नागपूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पुणे. मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ नागपूर, पणजी, गोवा आणि संभाजीनगर, औरंगाबाद येथे आहेत. पुण्यात खंडपीठ नाही. प्रश्न क्रमांक 70, कैलास मंदिराची एलोरा निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? ऑप्शन ए मौर्य, ऑप्शन बी चालुक्य, ऑप्शन सी राष्ट्रकूट, ऑप्शन डी सातवाहन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राष्ट्रकूट. वेरूळ एलोरा येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याच्या काळात झाली. प्रश्न क्रमांक 71, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी नाशिक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 72, कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? ऑप्शन ए अल्फ्रेड नोबेल, ऑप्शन बी होमी जहांगीर बाबा, ऑप्शन सी जे रॉबर्ट ओपेनहायमर, ऑप्शन डी आयझॅक न्यूटन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे रॉबर्ट ओपेनहायमर. मॅनहॅटन प्रोजेक्टमधील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना हे नाव दिले गेले आहे. प्रश्न क्रमांक 73, UPI याचा वाणिज्यमध्ये काय अर्थ आहे? ऑप्शन ए युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस, ऑप्शन बी युनिफाईड पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर, ऑप्शन सी युनिव्हर्सल पेमेंट्स इंटिग्रेशन, ऑप्शन डी युनायटेड पेमेंट इंटरफेस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. प्रश्न क्रमांक 74, नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतो? ऑप्शन ए अकोट, ऑप्शन बी तेलारा, ऑप्शन सी मूर्तिजापूर, ऑप्शन डी बाळापूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अकोट. प्रश्न क्रमांक 75, अकोला पोलीस दलाच्या कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दाखल घेण्यात आली आहे? ऑप्शन ए प्रोजेक्ट मुस्कान, ऑप्शन बी प्रोजेक्ट त्रिनेत्र, ऑप्शन सी प्रोजेक्ट सहयोग, ऑप्शन डी प्रोजेक्ट मार्वेल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रोजेक्ट मुस्कान. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या या मोहिमेची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झाली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला पोलीस शिपाई भरती 2026 रोजी 15 मार्च रोजी जो पेपर झालेला आहे त्याचे विश्लेषण बघितले आले आहेत. GKचे आणि करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे संपूर्ण विश्लेषण बघितले. अशाच प्रकारचे आपण आणखी डेली व्हिडिओज घेऊन येत आहेत. हे प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे स्पर्धा परीक्षेसाठी. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद.